का हो पप्पा, सोमची का आवडी लगबग चालू आहे? फायनली आमचं या वर्षी किल्ला बघायला ठरलं. ओके. सर्वजण आले कुटुंबीय आणि आम्ही आज किल्ला बघायला फायनली निघालो आहे. आणि आज शेवटचा दिवस आहे, मे महिन्यातला शेवटचा दिवस किल्ला बघण्याचा. आम्ही चाललो आहे. त्यानंतर आम्ही तिथून बांबू हॉटेलला जेवायला जाणार आहे दुपारी. तीच सज्ज झालेली आहे वीणा. हाय हाय प्रदीप, हाय मीनाक्षी. ऍक्च्युली हिला खूप किल्ला बघायची उत्सुकता होती. काय मीनाक्षी? बघायचंच आहे. बघायचाच आहे. महाराजांनी कसा बांधलाय तुम्हाला बघायचंच आहे. ओके ओके. आपण महिन्याभर राहिलो तरी आपण वस्तू का जाऊ शकत नाही, पण दिवस असे पटापट निघून जातात कामामध्ये. आज आम्ही आम्हाला वेळ नाही मिळत आणि त्यात आज पाणी आलं. पाणी भरून आम्ही सगळं निघालो. आमचं आजचं पण जायचं नव्हतं, पाणी अचानक आल्यामुळे. पण छोटी मम्मी एक जोर लावला की चला बाबा काही करू, भले बाहेर जेऊ पण आपण जाऊ. हा येत नव्हता, याला बळजबरी घेतलेला आहे. हा धनू, का तुला यायचं नव्हतं? कारण धनू दरवर्षी किल्ला बघायला, ते फक्त गेल्या वर्षी गेली नव्हती. काय पराग, चला निघा. आयुष्यपत सगळ्यात भारी म्हणजे बाळकृष्ण. बाबा जायचं ना, चलो मी 5 मिनिटात तयारी करते, तुम्ही निघा तोपर्यंत. ओके ओके. फायनली किल्ल्याच्या तिथे आलेलो आहोत बघायला. मंजिरी ओळखते काय? मंजिरी माझ्या पुढे आले, एक तास उभं राहायला आहे ना पप्पा. ऊन लागतं बघा, किती गर्दी आहे इथे. बोट चाललेली आहे, मी बोट भेटलेली आहे. चलो गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जगश्री. खूप भारी वाटतंय. बरोबर 5 वर्षांनी आले मी किल्ला बघायला जायला. किल्ला आलेला आहे आणि आता मी ते उतरणार रोडीने. मंजिरी कसरत, उतरायची कसरत. घाबरली मार, उडी मार. मी पण उडीच मारली. दरवाजे आहे ना कुठे आहे, इथे का केलं एवढा बुरुज, असं टर्न का केला आहे? तेव्हा माणसं येतात, सैन्य काही ठोकत खाल्लं तलवार ती अडकणार नाही. आणि ही जेव्हा इथून दिसणार ना आपली माणसं, तेव्हा त्यांना मारू शकतात. म्हणून मुलेच ना सैन्य आले 1 आणि 2 तेल, गरम तेल. आणि हे उत्तर नाही बघा, तेल सोडल्यामुळे माणसं बघितलं आयडिया. शत्रू शिवाजी महाराजांचे शत्रू निघून विसरून जाणार. तेल सोडायचं. शिवाजी महाराजांचं मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज की. चला काय बघू मला. काय पाहिजे बाबू? परत काका, तू लहान आहेस का हे खेळायला? चला चला. ही जरा पप्पांची ना. पप्पा, शिवाजी राजेश्वर देवस्थान. हे म्युझियम आहे. हाय सोम, नवीनच ओपन झालंय. 10 रुपीज तिकीट आहे. म्युझियममध्ये जायचं आहे.
ताई. सगळ्यात जास्त उत्सुकता बघायची म्हणजे आमच्या यांना. पप्पा हा बाबू छान आहे ना. तर म्हणजे ते जेव्हा आपण जर गाडीने रेल्वेने जातो दिल्लीवरून कोकणात प्रवास घोड्याने म्हणजे प्रवास किती करायचा घोड्याने आणि आपण 13 तास प्रवास करून कंटाळतो. परत ते चार द्यायचे काय काय परत ते प्रवास करताना ना मधी मधी शत्रू शत्रूला असायचे. म्हणजे पिक्चर मध्ये बघितलंय म्हणून एवढं माहिती पाहते यांना सगळं नॅचरल बघून आपल्याला माहिती की काय त्यांनी त्यावेळेला केलं असेल. संघर्ष. छत्रपती शिवाजी महाराज की पण ते फुगे फुगवायचं हवं होतं लहान बाबू सारखं. येणार तर नाही मी. ठिकाणी ते महादेवाचं मंदिर आहे आणि या महादेव मंदिराच्या आतमध्ये आपण जे विहीर पाहिलं ना, विहीर नसून या विहिरीच्या आतमधनं एक अंडरवॉटर टनल म्हणजे भुयारी मार्ग बांधण्यात आला होता. भुयारी मार्ग बांधण्यामागचं कारण बघितलं जर समजा आपल्या किल्ल्याला शत्रूंनी वेढा वगैरे दिला तर या ठिकाणावरून इथून धान्य पुरवठा वगैरे केला जाऊ शकत होता. किंवा जर समजा शत्रू वगैरे किल्ल्यामध्ये आले, युद्ध वगैरे झालं तर इथून आपण दुसरं सैन्य बोलावून देखील आणू शकत होतो. त्यासाठी भुयारी मार्गाचा उपयोग केला जायचा. भुयारी मार्ग जो आहे तो मालवण साईडला एक ओझर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे. त्या समाधीच्या बाजूला एक गुफा आहे प्रसिद्ध, सिंहाची गुफा म्हणून नावाने. त्या गुफेतून हा भुयारी मार्ग बाहेर पडायचा इथनं तिथे. आणि इथून तिथं कोणी आतमध्ये जाऊ नये त्यासाठी म्हणून तिथल्या ठिकाणाला सिंहाची गुफा असं नाव देण्यात आलं होतं. मार्ग जो आहे तो 1765 मध्ये ब्रिटिशांनी इथून बंद केले. समोर बघा गेट सारखा आकार दिसतोय ना. राजांचा इतिहास जो आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू नये उद्देशाने राजांचे त्या काळामध्ये जे काही किल्ले होते 373 किल्ले होते. जास्तीत जास्त किल्ले त्या काळामध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. मंदिरं वगैरे सुद्धा उद्ध्वस्त केली असते पण त्या लोकांना माहित होतं आपण जर भारतामध्ये जाऊन जर भारतातल्या लोकांच्या जाती धर्म विरोधात जर गेलो तर भारतातला प्रत्येक माणूस आपल्या विरुद्ध बंडखोर करून आपल्याला तिथून हाकलून लावते. तर सगळी जी मंदिरं वगैरे आहेत ती आजही सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात. छोट्या छोट्या पायऱ्या आहेत त्या चढण्या उतरण्यासाठी आणि 2 गोल पायऱ्या त्या मशाली लावण्यासाठी आपण मंदिरचे पाय भाजलेत. खूप गरम आहे इथे. मंजिरी बेकार. त्यामध्ये आपण वापरतो दूध, दही, साखर, तूप, मध वगैरे म्हणून त्यांना अशी नावं देण्यात आली आहे. दूध भाव, साखर भाव, दही भाव. यात इथे दूध भाव आणि साखर भाव आणि पुढे जाताना एक बनणार आहोत दही भाव. अशा 3 विहिरी आहेत आणि या विहिरींचं जे पाणी आहे ते आजही पिण्यासाठी वगैरे वापरलं जातं. बाजारपेठ आणि सरदार बसायचे. जो असायचा ना सरदार म्हणजे बसायचा काय बोलतात राजवाडा. राजवाडा आणि त्याचे हे बुरुज होते. नक्षीकाम त्याचे नक्षीकाम अजून आहे तिथे. दमलो मी. एवढं चालायचं म्हणजे मजा येते पण माझ्या बरं वाटत नाही. चक्कर येते. नवीला आम्ही तर बर्फाचा गोळा खाल्ला तो चम्मच नाही भेटत इथे. बर्फाचा गोळा खातोय. अर्धी माणसं पुढे गेलेत बाकीचे पाठी राहिले. किल्ला बघण्याची मुलं उत्सुक असतात ना की तेव्हा शिवाजी महाराज बनून आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छान छान तुम्हाला सलाम आहे आमचा. छान 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 दिसतंय. पप्पा कोणतं मंदिर? छत्रपती शिवाजी महाराज